मोठ्यानं आक्रंदतोय, आक्रोश करतोय, रस्त्यावर उतरले। कुठेतरी त्याला असं वाटतंय, कुठेतरी त्याला जाणीव होते की महाराष्ट्राच्या हृदयात मराठी माणसावर अन्याय होतोय, अशी जाणीव झाल्यानं आज मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आणि आम्हाला न्याय द्या म्हणत तो आक्रोश करतोय। एकत्र मोर्चा काढले। आणि माझ्या समोर असलेला प्रचंड समूहामध्ये मी पाहतोय की सर्व धर्मीय या मराठीला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व या मीराबाईंदरतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, अविनाश जाधव यांचं थोड्याच वेळा इथं आगमन होणार आहे, परंतु आज मी सर्व मराठी माणसांना धन्यवाद देतो। रात्रीपासून पोलिसांची दडपशाही चाललेली आहे। विषय होता मराठीचा सन्मान करणारा निघणारा मोर्चा किंवा विजयी असेल। ज्यावेळेला जी.आर. विचारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनाला तो जी.आर. मागे घ्यावा लागला, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मराठी माणसांच्या एकीचा विजय झालेला होता। सकाळी या शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य पाहिलं चॅनलवर। मराठी माणसाबद्दल संशय घेणारे, मराठी माणूस आम्ही नागरिक आणि आपण आमच्या मोर्चावरती संशय घेता आणि अशा प्रकारचे वक्तव्य केले। नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्यावर कुणी मदत केली होती? मातोश्रीने केली होती, हे तुम्ही पहिल्यांदा आठवा। या शहरामध्ये तुम्ही महापौर झालात, अपक्ष म्हणून निवडून आला होता। या शहरामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला होता आणि त्यावेळेला माननीय उद्धवजींना सांगून आम्ही आमची मतं आणि आप्पा वसईवाले विरारवाले यांची मतं बहुजन पक्षाची आम्ही जेव्हा तुम्हाला महापौर बसवलं होतं। तर आता लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून तुम्हाला याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा मी नरेंद्र आणि इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।